नांदेड़ जिले के ब्रह्म कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय तथा ओम शांति केंद्र हिमायत नगर द्वारा दर्पण दिवस के अवसर पर शहर के पत्रकार बंधुओं का स्वागत किया और उन्हें पत्रकार दिवस की शुभकामनाएं दी गयी। इस मौके पर शहर के ग्रामीण इलाकों से बड़ी संख्या में पत्रकार मौजूद रहे। हिमायत नगर के सरकारी रेस्ट हाउस में ओम शांति केंद्र की ओर से सिंधु दीदी और शीतल दीदी ने पत्रकारों के लिए सम्मान कार्यक्रम का आयोजन किया। सर्वप्रथम पत्रकार बंधुओं को जय श्री राम दस्ती, पत्रक एवं स्वीट और गुलाब पुष्प देकर सम्मानित किया गया। इस मौके पर ओम शांति केंद्र की ओर से कहा गया कि किसानों को जैविक खेती की ओर प्रोत्साहित करने के लिए 23 जनवरी को आत्मनिर्भर किसान कार्यक्रम का आयोजन किया गया है। साथ ही इस कार्यक्रम में सतत यौगिक कृषि के संदर्भ में भी मार्गदर्शन दिया जाएगा। सिंधु दीदी एवं शीतल दीदी ने अधिक से अधिक किसानों से उपस्थित होकर इस मार्गदर्शन कार्यक्रम का लाभ उठाने की अपील की। इस अवसर पर शहर एवं ग्रामीण क्षेत्र के पत्रकार बड़ी संख्या में उपस्थित थे। हिमायतनगर जिला नांदेड़ से एम अनिल कुमार की रिपोर्ट। माइंड मध्ये विचारामध्ये जी पावर आहे ती अनेक जनजनापर्यंत पोहोचून अनेक लोकांचं ते कल्याणही करू शकते किंवा अशी एक पत्रकार एक ताकद आहे की अनेक गोष्टीची चिंगारी सुद्धा उडू शकते किंवा अनेक गोष्टीचे समाधान सुद्धा पत्रकारितामध्ये आहे। म्हणजे अशा प्रकारे तुमच्यामध्ये खूप साऱ्या शक्ती आहेत, पावर आहे हातामध्ये। म्हणून तुम्हा सर्वांना पत्रकार दिनानिमित्तचं स्वागत, हार्दिक शुभेच्छाच। परंतु आज आपल्या भारतामध्ये मूल्यनिष्ठ जे आहे ते हळूहळू संपत चाललेलं आहे। खरी जी संस्कृती आपल्या भारताची ती हळूहळू काय होत आहे, संपत चाललेली आहे। म्हणून ब्रह्मकुमारीद्वारे अशा अनेक कार्य जे आहेत की पुन्हा आपल्या भारताला स्वर्णिम भारत बनवायचं आणि पुन्हा आपल्या भारत देशामध्ये आपला भारत देश स्वर्णिम बनला पाहिजे। आपल्या भारत देशामध्ये पुन्हा एकदा स्वर्णिम भारत बनला पाहिजे, जी खरी आपली दैवी संस्कृती होती, खरी आपल्या भारतातली जे मूल्यनिष्ठ जे सर्वजण राहत होते तशा प्रकारे आपला भारत देश बनलाच पाहिजे असं या ब्रह्मकुमारी विद्यालयाचं कार्य चालू आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ब्रह्मकुमारी विद्यालय म्हणजे एक शाळा आहे आणि या शाळेमध्ये त्या आध्यात्मिक ज्ञान दिलं जातं आणि आध्यात्मिक ज्ञान म्हणजे अशा कोण्याही धर्मावर, जातीवर, पंथावर असं नाहीये। आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये धारण करण्याचं ज्ञान आहे। स्वतः आत्मसात करून नंतर इतरांना हे ज्ञान सांगायचं हे कार्य ब्रह्मकुमारीचं चालू आहे। मग या कार्यामध्ये जर आपण सुद्धा कनेक्ट झालात तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर गोष्टीची माहिती भेटेल आणि तुमच्यामध्ये जी शक्ती आहे पत्रकारिता आहे, तुम्ही एका कलमवरून अनेक संदेश, अनेक लेख वगैरे लोकांपर्यंत पोहोचवता, ते सुद्धा या ब्रह्मकुमारी जर तुम्ही कनेक्ट झाला तर अजून तुमच्यामध्ये फरक पडेल। कारण या ब्रह्मकुमारीमध्ये फक्त आपल्या भारत देश जी खरी संस्कृती होती, जे आपला खरा आदि सनातन देवी देवताचे धर्म होता, त्या धर्म हळूहळू घसरत चाललेला आहे। म्हणून याच्यामध्ये या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये त्याचंच मोलाचं मार्गदर्शन दिल्या जात असते।